केलेला खेळाडू ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम असा खेळ केला होता, तीच पुनरावृत्ती तेच रिपिटेशन करताना दिसतोय या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय. पहिल्याच रेड मध्ये पहिलाच गुण आणि संघाचं खातं खोलतोय तो. सर मॅच मध्ये खातं खोलणं सुद्धा फार गरजेचं असतं. कधी कधी आपण बघतो क्रिकेटमध्ये एक ओव्हर झाली तरी एक रन निघत नाही, म्हणजेच खातं खोललं जात नाही. इथे सुद्धा एक रेड, दोन रेड, तीन रेड, चार रेड झाल्या तरी गुण प्राप्त करता येत नाही, खातं खोललं जात नाही. खातं खोलणं पुन्हा एकदा रेडवर आपण पाहतोय तोच 8 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आज रात्रभर सातत्याने अप्रतिम अशी खेळ करतोय. अति घाई संकटात शिकार करायला गेलो की स्वतःचाच गेम झाला म्हणून समजा. हो जबरदस्त अँकल, हो तितकंच चांगला पाठी राख्यांकडून सहकार्य. जेरबंद केला जातोय, कोर्टच्या बाहेर बसतोय, हळूहळू होले होले पर्यायी पेदारी पुढे सडकताना दिसतोय. सामन्यावर पकड, मजबूत पकड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय आपल्याला. भैरवनाथ स्पोर्ट्स पेदारीचा मात्र जिगरबाज खेळ करण्यामध्ये माहीर असणारा पर्यायी पेदारी संघ, दोन्ही संघ पेदारीचेच आहेत. त्यामुळे पाठीराख्यांना विचार पडलाय टाळ्या कोणाच्या बाजूने वाजवायच्या, पण कोणाला तरी तुम्हाला निवडावंच लागेल. दरम्यान आपण बघतोय सुरुवातीपासून एक जबरदस्त अटॅकिंग गेम या ठिकाणी भैरवनाथ पेदारीकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही खातं खोललेलं नाही आहे पर्यायी पेदारीकडून. संदेश पाटील यांच्याकडून विकी करता आपल्या रेड मध्ये 2 गुणांची कमाई केली तर संदेश सरांकडून 100 रुपयाचं पारितोषिक. बघा बक्षिसांची सुद्धा आता सुरुवात झाली. निलेश सर काही जण थांबले कशासाठी माहितीये का? सेमीफायनल कधी सुरू होते आणि बक्षीस कधी लावतोय. काही जण थांबले बक्षीस कधी लावतोय. प्रत्येक जण ठरवून आलेला आहे कधी काय करायचं. या ठिकाणी मात्र संदेश पाटील यांनी लावलेलं 100 रुपयाचं पारितोषिक विकी पटकावतोय. एका रेड मध्ये 2 गुणांची कमाई केलेली 100 रुपयाचं पारितोषिक मिळवलंय संदेश पाटील यांनी लावलेलं. हल्ला चढवला जातोय तो असा चढवला जातोय की झेंडा रोवला गेलाच पाहिजे. काय करता संघ नायक म्हणतोय निलेश सर, काय करता आपण? काय ठरवलं होतं आणि तुम्ही करता काय? बोल बोलता 9-1 झाला. करता काय? 8 गुणांचा फरक, तोही क्वार्टर फायनल मध्ये. मित्रांनो काय चाललंय? थोडासा गेम वाढवावा लागेल. जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये जाणार आहे, बक्षीस पात्र ठरणार आहे. रात्रीची मेहनत कामी येणार आहे. दिवसाचा ऊन आणि रात्रीची थंडी, तो ऊन परवडला पण थंडी नाही. पण ज्याने सोसली थंडी सामना अतिशय चुरशीचा होईल असं वाटतंय.
मात्र काहीसा एकतर्फी सध्या तरी पोझिशन मध्ये 1-9 अक्षरशः बांधून ठेवलंय. ज्याने या ठिकाणी माझा शब्द कानात गुंजला जातोय, हाताची ऍक्शन केली जाते, डोक्यातून कल्पना बाहेर काढली जाते आणि गड्याला कोर्टच्या बाहेर बसवलं जातंय. गुण ऑन होता, गुण मिळवला जातोय. एक तर एक दिलेश सर बोलतात पहिला एक आपण झाडाला येऊ दे, नंतर हात झाड भरेल. पहिला एक आला की हसला जातो व्यापारी आणि मालक. कॉटन फायनलचा तिसरा सामना कबळेश्वर सुतारपाडा वर्षे बीकेएम भाकरवाड दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. शेवटचे काही सामने शिल्लक आहेत. तुम्ही आज एक चांगला रेकॉर्ड ठेवलाय. अलिबाग रेवस पंचक्रोशी मध्ये मी सांगणार आहे, एकही असा सामना मला पाहायला मिळाला नाही जिथे वेळ झाला. सामना पुकारल्या बरोबर दोन्ही संघ येत आहेत. खरोखर असं जर खळेसर सगळीकडे झालं रायगड मध्ये तर 4 ते 3 वर येईल वेळ आणि नाही झालं तर 4 ते 5 वर जाईल. 7-5 चा कडक डिसिजन घेण्याची सुद्धा धमक असावी लागते. निलेश सर ही धमक दाखवले संदेश सरांच्या टीमने, त्यांनाही धन्यवाद देतो. डॉन को पकड़ना इतना भी नामुमकिन नहीं. देखो विकी जैसा कबड्डी खेळ बेटा या ठिकाणी कवरिंग केलं जातंय. 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा रायडर कोर्टच्या बाहेर जाऊन बसतोय आणि सामना फर्स्ट हाफ नंतर 3-11 तब्बल 8 गुणांची या ठिकाणी आघाडी घेतोय. तो म्हणजे भैरवनाथ स्पोर्ट्स बेजारी. निलेश सर काय सांगाल या सामन्याबद्दल? मला नक्कीच तुमचं मत जाणून घ्यावं असं वाटेल. काय सांगाल? दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, अनेक वेळेला एकमेकांसमोर भिडलेले आहेत, अनेक वेळेला बक्षीस पात्र ठरलेले आहेत. तरी सुद्धा आज नक्की मर्यादित बेजारीचं काय नक्की बॅकफुटवर इतका संघ खूप कमी वेळेला जाताना दिसतोय. आज नक्की काय झाले तरी काय काय सांगाल याबद्दल? जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला म्हटलं जातं बहुतांश वेळ. तर दोन्ही संघांचं जर पाहिलं, दोन्ही संघांचे जर प्रयत्न बघितले तर अतोट प्रयत्न आहेत. खऱ्या अर्थाने नशिबाची साथ सुद्धा शेवटच्या क्षणाला पाहिजे आणि असायला हवी. तर पेदारी संघ सुद्धा तेवढाच महत्वाचं. दोन्ही संघ जर झालं तर पेदारी संघ आहे जिंकला तर आपल्या गावामध्येच एखाद्या पक्षी असणार आहे. खऱ्या अर्थाने जर हा संघ पाहिलं पेदारी संघ सुद्धा तुल्यबळ आहेत, परंतु कुठेतरी प्रयत्न चुकलेले आहेत. प्रयत्न महत्वाचे होते परंतु प्रयत्नामध्ये थोडी ताकद कमी पडते असं वाटायला लागलेलं आहे. हा पेदारी स्पोर्ट्स संघ आहे, तो सुद्धा तेवढंच तुल्यबाज आहे आणि मरीदेवी पेदारी संघ तसंच आहे. दोन्ही संघांच्या जर तुलनेत जर पाहिलं दोन्ही संघ भक्कम आहेत, परंतु शेवटपर्यंत जिद्द त्यांच्यामध्ये राहणार आहे. हरण्याची कोणाच्यात ही ताकद नाहीये. शेवटपर्यंत दोन्ही संघांना वाटणार आहे की आम्ही जिंकणार आहोत, परंतु ज्याप्रमाणे नाण्याला 2 बाजू असतात, कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार. खऱ्या अर्थाने पेदारी संघाचा शेवटपर्यंत श्वास रोखेपर्यंत प्रयत्न करणार त्यांच्या या चढाईमधून. निलेश सर अखेर खेळ आहे तो. कधी कधी कृती बरोबर नशिबाची सुद्धा साथ असावी लागते.
अन्यथा जाळं टाकणाऱ्या प्रत्येक कोळ्याचं जाळं भरलं असतं, पण काही जाळी भरली जातात आणि त्याच बाजूला टाकलेलं जाळं रिकामं सुद्धा आपल्याला कधी कधी कोळी बाजू ओढताना दिसतात. नशिबाची साथ. निलेश सर, पंच सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे. नक्की त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, आयोजकांच्या वतीने, आपल्या वतीने सुद्धा. अतिशय चपळतेने या ठिकाणी रेड करताना दिसतोय 5 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू प्रवीणची रेड बघा, अतिशय जलद गतीने रेड करतोय. अक्षरशः मैदान हलवून ठेवतो प्रवीण. कमळेश्वर सुतारपाडा वर्सेस बीकेएम भाकरवाड. तयार राहायचंय दोन्ही संघांनी. शेवटची 4 मिनिटं डिक्लेअर केली पंचांनी. अक्षरशः जखडून ठेवलं त्यांनी. मर्याई पेजारी संघाला कुठेही अजिबात डोकं वर काढून दिलं नाही. आपण पाहतोय अजूनही फक्त 4 ह्या स्कोअरवर त्यांना रोखलंय आणि आता तर लोनची नामुष्की. 5-19 पूर्णपणे वन साइड मॅच पाहायला मिळते. क्वार्टर फायनल सामना चालू आहे, तरी सुद्धा 14 गुणांचा फरक. जिंकणारा संघ बक्षीस पात्र, हरणारा संघ बॅड लकली रिकाम्या हाताने परतणार आहे. शेवटची 3 मिनिटे अंपायर डिक्लेअर. पुन्हा रेडवर आपण पाहतोय विकीला माहिती आहे आपला संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. काही करण्याची गरज नाही, फक्त वेळ काढायची. रेडची जी काही वेळ ठरलेली आहे ती वेळ काढायची आणि अशा तऱ्हेने सामना संपलाय. बॅडलक या ठिकाणी मरियाई पेजारीचं बॅडलक. विकी आपल्या 100 मध्ये पारितोषिक घेऊन जायचं आहे. भैरवनाथ स्पोर्ट्स पेजारी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. विकी आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. संदेश पाटील यांनी लावलेलं. एका रेड मध्ये 2 गुणांची कमाई. अभिनंदन.
खजूर कुठं आहे बघ. झोपला पण. किती आहे रे? थांब नाही तर काय जाऊन झोपणार नाही. चला कमळेश्वर सुतारपाडा वर्सेस बीकेएम भाकरवाड. चला दोन्ही संघांनी, मी मगाशीच म्हटलं, आजच्या स्पर्धेचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की पुकारलेले संघ 1 मिनिटाच्या आत येत आहे. आम्हाला हा रेकॉर्ड घेऊन जायचा आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही हा रेकॉर्ड सांगणार. आमचे जनार्दन पाटील सर बसलेले आहेत. या ठिकाणी बीकेएम भाकरवाड संघ दाखल होतोय. मित्रांनो, तुमचं मनस्वी स्वागत. चला कमळेश्वर सुतारपाडा. जयेश ट्वीट कर. येलच काय कर ना.
महत्वाचा आहे असं तुम्ही दिलेला विश्वास खऱ्या अर्थाने सरांनी सांगितलं की उद्या कातलपाडा येथे सामने आहेत. त्या ठिकाणी त्या ठिकाणी रेकॉर्ड सांगायचं असं सरांनी सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थाने काहीतरी घेण्यासारखं देण्यासारखं आहे तेच या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. मामावर असलेलं प्रेम हेच या ठिकाणी सार्थक करून दाखवलं. क्वार्टर फायनलचा तिसरा सामना दरम्यान चालू झालेला आहे. कमलेश्वर सुतारपाडा वर्सेस बीके माकरवड आणि क्वार्टर फायनलचा चौथा सामना जानवान versus प्रतिज्ञा बांधव. तर चढाईसाठी जर म्हटलं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवर वाट सुटलेलं आहे. खऱ्या अर्थाने बाकरवड संघ नाराज अवस्थेत काही हरकत नाही. जितेंगे तो और भी लढेंगे. प्रयत्न करणं महत्वाचं आहे. अभिच्या साह्याने भरपूर मोठा प्रयत्न होता परंतु येण्यामध्ये अडथळा आला. पुन्हा एकदा आपल्याकडे चढाई येणार. पुन्हा एकदा तोच मावळ तयार असणार. चढाईला गेलेला हा खेळाडू त्या खेळाडूचं यावर्षी रायगड जिल्हा संघाकडून प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू चढाईसाठी रायगड जिल्हा संघाच्या संघामध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केला हा खेळाडू रिक्त हस्ते मागे परत. अनेक खेळाडूंची वर्दी लागली होती. एक अभिमानाची गोष्ट. सुई जरी पडली तरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी असं या ठिकाणी वातावरण. नेहमी तोडण्याचा प्रयत्न करा, तोडण्याचा नाही. या जगात सुईसारखं राहा, कात्रीसारखं नाही. कारण सुई दोन गोष्टी एकत्र आणते आणि कात्री एक गोष्ट दोन करते. खऱ्या अर्थाने प्रयत्न करावे लागेल. खऱ्या अर्थाने या ठिकाणी चाललेले प्रयत्न महत्वाचे प्रयत्न. खऱ्या अर्थाने आपण वाकडं वागल्याशिवाय लोक सरळ वागत नाही. तशीच एक वाकडी लढाई करावी लागेल आणि आपल्या संघाकडे गुंतण्यावर. जर गुणफलक पाहिलं बीके बाकरवडती तर सुतारपाडा संघ 2. तर मध्यांतरापर्यंत नेहमीच पाहिलं पहिल्यापासून दोन्ही संघ काहीशा गुणांनी आघाडी विचारली असायची. आतापर्यंत मध्यांतरापर्यंत तरी झालेलं नाही. त्यांचं गुणफलक काही क्षणात सुद्धा बिघडलेलं आहे. शेवट हा नेहमी घोडच व्हायला पाहिजे. खऱ्या अर्थाने हार जीत प्रत्येकाच्या खात्यामध्ये आहे परंतु ते खातं सुद्धा मजबूत ठेवणं महत्वाचं आहे. या ठिकाणी आभार मानावे लागतील. पंचाविना कोणती शर्यत नाही आणि पंचाविना कोणते स्पर्धाही नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय पंच लावलेले. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांच्याकडे एक मनमुराद आनंद लुटावा सुद्धा पंच. आपण म्हटलं जातो पंचांचा डिसिजन कोणता आहे परंतु मैदानामध्ये उभं राहणं तेवढं महत्वाचं आहे. दुसऱ्यांदा पकडलं तिसऱ्यांदा रोखलं जातं. आम्ही सारखं वाढू
प्रत्येकाला अपेक्षा होती 3 ते 4 जरी बाद करेल, परंतु काय घडलं काय बिघडलं आबीला रोखण्यात यश मात्र खऱ्या अर्थाने सुतारपाडा संघाला. तर सुतारपाडा संघाचा हाच तो खेळाडू मगाच्या सामन्यामध्ये आपल्या संघावर पडणारा लोणाचा बोजा थांबवणारा हा खेळाडू आता मात्र पिक्यम बाकरवड संघावर हवी होतोय. खऱ्या अर्थाने जर खेळाडूकडे जर पाहिलं तर छोटा त्याची वेळ चांगली, त्याचा खेळ चांगला. काय करतोय शेवटच्या क्षणाला काय करतोय. वेळेला महत्व जरी द्यावे तरी ते आपल्याला महत्व नाही, तिथे वेळ कधी देऊ नये. खऱ्या अर्थाने वेळ त्यांच्याकडे आली होती, वेळेला थांबवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं, परंतु शेवटच्या क्षणाला काहीतरी दिलंय. नेहमी म्हटलं जातं जीवनाचे काही 3 नियम महत्वाचे असतात. रागामध्ये उत्तर देऊ नका, आनंदामध्ये आश्वासन देऊ नका आणि दुःखामध्ये निर्णय घेऊ नका. खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणाला असं निर्णय घ्यावं लागलं की आपल्या बाजूने पारडा चुकत होता, परंतु शेवटचा क्षण अचूक होता. खऱ्या अर्थाने पाहिलं तर सुतारपाडा संघ एक मजबूत अवस्थेमध्ये आतापर्यंत जर पाहिलं, भाकरवड संघ सुद्धा तेवढ्या धन्यवाद आहे. म्हणावं लागेल का खऱ्या अर्थाने नशिबाचं या ठिकाणी खेळाडूचं पाय घसरत नव्हतं. बाहेरचे खेळाडू आतमध्ये नका येऊ मित्रांनो, सहकार्य करा. आतमध्ये पंच आणि खेळाडूंमध्ये संभाषण होतो, परंतु जो खेळाडू बाहेर आहे त्याला विनंतीच लागतो. नेहमी म्हटलं जातं वेळ महत्वाची आहे, वेळ बदललं की सगळं बदलतं. जीवापाड जमलेली माणसं सुद्धा खऱ्या अर्थाने अनुभव चिकाटी काय वाटलं होतं, काय घडतंय काय बिघडतंय. खऱ्या अर्थाने नशीब म्हणावं लागेल. जाता जाता ज्याला रोखलं जात तोच मनाला भावलेला. वाटत होतं खेळाडू आपल्या पारड्यामध्ये येतोय जर होतोय, शेवटच्या क्षणाला घुसरगुंडी होते. शेवटचा क्षण मात्र महत्वाचा असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सुद्धा मॅच सांगितली जात नाही. कधी वाईट पडतो कधी नो पडतो. एका चेंडूमध्ये 7 धावा सुद्धा गेलेल्या आहेत, परंतु एका चढाईमध्ये 9 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. हाच तो कबड्डी. खऱ्या अर्थाने मायबाप प्रेक्षकांचे आभार मानावे लागतील. या थंडीच्या मोसमामध्ये सुद्धा मनमुराद आनंद. खऱ्या अर्थाने जर आभार मानायचे तर स्टॉलवाल्याचे सुद्धा मानावे लागतील. आपल्यासाठी ही दिलेली सेवा, खऱ्या अर्थाने ते सेवेचे मानकरी आहेत. ज्यूस सेंटर या ठिकाणी भेलवाले, अण्णापाव, शोरमावाले, खऱ्या अर्थाने सर्वांचे मनपूर्वक आभार. आज तुम्ही आहात म्हणून प्रत्येक प्रेक्षक आनंदाने या ठिकाणी मॅच बघत आहे. घरी जाण्याचा कोणाचा मूड नाहीये. हा जो मूड आहे तो इथेच तयार करायचा, इथेच राहायचं. त्या सेवेसाठी तुम्ही आलात, तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. जर मध्यंतराची घटका जर पाहिली तर नाम मात्र जर आतापर्यंत जे घडलंय तेच घडतोय. कुठेतरी एका दुसऱ्या गुणाची आघाडी. तर काय पाहिजे गुणफलकावर सुतारपाडा संघ 6 तर पिक्यम बाकरवड संघ 5. नाम मात्र एक गुणाची आघाडी. सुतारपाडा संघाची शेवटचा क्षण टिपणं महत्वाचं आहे. बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हटलं जातं गाड्या सुटल्या, गाडी सुटणारी बैलगाडी क्षेत्रामध्ये
त्या बैलाला ना ब्रेक असतो, ना फर्स्ट, ना सेकंड, ना थर्ड, ना कोणत्या प्रकारचा ब्रेक असतो. त्याच्या मनावर संयम, पूर्ण निर्विघ्नपणे कबड्डीचा सामना शेवटच्या क्षणाला सुद्धा फिरू शकतो. वाघाचं रक्त म्हणावं लागेल. जणू काही शेवटच्या क्षणाला भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी खऱ्या अर्थाने राजा व्हायचं होतं, परंतु काल खराब आला. काही हरकत नाही, साथ देणं महत्वाचं आहे. कबड्डी असा गेम आहे त्याच्यामध्ये संघातून बाहेर गेलेला पुन्हा आतमध्ये येतो. खऱ्या अर्थाने संजीवनीचा गेम म्हटला जातो. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर एकदा आऊट झाला की पुन्हा त्याला आतमध्ये येता येत नाही, परंतु म्हणून कबड्डी या खेळाला सर्वोच्च दर्जा दिला गेलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जर जास्त पब्लिक कुठे पाहिले, प्रेक्षक पाहिले तर कबड्डी खेळासाठी त्या ठिकाणी महिलांचा सुद्धा तेवढा उत्साह असतो, पुरुष वर्गाचा सुद्धा जर पाहिलं या सामन्यासाठी तर आज ज्येष्ठ नागरिकांचं सुद्धा या ठिकाणी हातभार लागलेला आहे आणि खऱ्या अर्थाने उपस्थिती सुद्धा लाभलेली आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभिसारख्या खेळाडूला चौथ्या वेळी रोखलं जातं. अभिलाही वाटलं नव्हतं मी इथे थांबेल, परंतु अभिच्या मनामध्ये काय चक्र चाललं. तर पाठीराखी सांगतात असं करायला पाहिजे, परंतु मैदानामध्ये उतरणं महत्वाचं आहे. वाघाला रक्त लागलं की वाघ कधी थांबत नाही. खऱ्या अर्थाने ती वेळ यायला लागते. वेळ प्रत्येकाची येते, काही सांगू शकत नाही. शेवटचा क्षण सुद्धा अभिचा असू शकतो. मित्रांनो, मैदानामध्ये उत्तम चालू लागतो. बडा बघायचं काम नव्हे, तिथे जातीचा चालू. बाकरवाड संघाकडून जुना दांता खेळाडू चढाईसाठी सज्ज, 6-7 चढाई करण्यासाठी सज्ज. बोनस गुणावर होता, परंतु रिक्त असते माझे, परंतु सामना संपायला शेवटची 4 मिनिटं गुणफलक पाहिला. 6-8-8-6 नाम मात्र 2 गुणाची आघाडी सुतारपाडा संघाकडे. तर सुतारपाडा संघ कोणत्याही प्रकारची जोखीम घेणार नाही. आपल्या संघाकडे काही गुणाची आघाडी असताना डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर असं नक्कीच खेळ करावा लागेल, परंतु प्रयत्न करावे लागतील, प्रहार करावा लागेल. अंबाकरवाड संघाला आपले गेलेले गुण पुन्हा कसे मैदानामध्ये आणता येतील, पुन्हा कशी संजीवनी देता येईल. या चढाईमध्ये गुण मारणं अनिवार्य. चारामध्ये गडी मारणं कठीण काळ असतो, परंतु हा चढाई महत्वपूर्ण असणार. निर्णायक चढाई असू शकेल का, कारण की 2 गुणाची आघाडी असताना चढाईसाठी सज्ज. 4-1 अशी चढाई, शेवटचे क्षण, उलटी गिनती चालू. शेवटची भूमिका म्हटलं होतं, शेवटच्या क्षणाला काय घडेल, काय बिघडेल. शेवटचे काही मिनिटं दिले होते. पुन्हा एकदा बाकरवाड संघाचा हा खेळ आता मात्र पेरला म्हणावं लागेल. मोठा मात्र गडाला मिळाला असतो म्हणावं लागेल, कारण की या लढाईमध्ये गुण मारायचं होतं तर काही घडलं असतं, बिघडलं असतं. भैरवनाथ पेदारीचे रुपेश पाटील सुद्धा रागाने बघत आहेत. खऱ्या अर्थाने हा सामना तेवढाच प्रेक्षणीय आहे. संदेश पाटील यांचे बंधू, खऱ्या अर्थाने 2 बंधू
आजकाल जर पाहिलं तर दोन मुली पाहतो आपण. जो विवाह बंधनात अडकतो तो निश्चितच खऱ्या अर्थाने चुलीच्या दिशेने जातो, परंतु त्याला सुख म्हणत नाही. खऱ्या अर्थाने कुटुंबासोबत राहतो, आई वडिलांची सेवा करतो, रोज त्याला सुख म्हणावं लागेल. आज जर पाहिलं मागाशी हरिदेवी बांधन संघाचं बाप लगे एका संघामध्ये, तर दुसरं उदाहरण जर देईल, या संघाचे यांचे आयोजक संदेश आणि रुपेश एकत्र खाऊ आवडतात. खऱ्या अर्थाने जिथे जाऊ तिथे खाऊ असं त्यांचं समीकरण आहे. खऱ्या अर्थाने आता मात्र पूर्ण जिम्मेदारी होती. वाटलं होतं आम्ही या चढाईमध्ये एका चढाईमध्ये अनेक गुण मिळवू शकतो आणि संघाला काहीतरी करू शकतो. भावना संपलेल्या आहे. विजय संघाचे आभार, पराभूत संघाचे कौतुक. क्वार्टर फायनलचा